तर हे जो पाईप आलाय हा पाईप तुमच्या बायोगॅसवरून आलाय. तर ह्या बायोगॅसचा वापर तुम्ही या ठिकाणी खवा आणि पनीर निर्मिती करण्यासाठी करताय. तर आपल्याकडे 4 गायी आहेत. बायोगॅस करण्यासाठी 4 लाख रुपये खर्च केलाय. तर अशा पद्धतीनं तुम्ही शेतातून जो कडबा काढलाय तो कडबा तुमच्या गायीला टाकतात, गायीचं दूध काढतात आणि त्याचं खवा आणि पनीर बनवतात. आणि जे शेण पडतंय त्याचं तुम्ही इंधन म्हणून वापर करताय. तुमचं इंजिनिअरिंग झालेलं आहे. तर बाहेर नोकरी न करता तुम्ही भावठाणा या एकदम साध्या खेडवळ डोंगर भागामध्ये असणाऱ्या गावामध्ये व्यवसाय निर्मिती केलेली आहे. तर उलाढाल किती होती तुमची महिन्याकाठी? महिन्याकाठी आपले उलाढाल एक 7-8 लाख रुपये उलाढाल होते. आणि आपल्याला शिल्लक किती राहतात? शिल्लक एक लाख 1.5 लाख रुपयाच्या जवळ. लाख 1.5 लाख रुपये राहतात. म्हणजे नोकरी न करता तुम्ही व्यवसाय करण्याचा जो निर्णय घेतला तो एकदम सक्सेस करून दाखवला. सक्सेस आहे. आणि इथून पुढे जेवढं वाढन तेवढं अजून पण आणखी वाढवणार आहे तुम्ही. ही तुमची सुरुवात आहे. सुरुवात आहे. लाख 1.5 लाख रुपये सुरुवात आहे. सुरुवात आहे. अजून आपल्याला 10,000 लिटर दूध करायचं आपल्याला. किती? 10,000 लिटर. 10,000 लिटर. तेव्हा क्या बात आहे. नक्कीच तुम्हाला नंतर परत एकदा भेटा येणार आहे. तर पाहू शकता मित्रांनो, शेतकऱ्याच्या पोरानं एकदम उभारलेला हा व्यवसाय आहे. आणि या ठिकाणी पनीर वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. पाहू शकता इथून धाराशिव, त्याच्यानंतर लातूर आणि बीड या ठिकाणी हे एकदम शुद्ध पनीर जातं. तर तुमचा मोबाईल नंबर सांगा. 90-11-22-0004. 90-11-22. तर या नंबरवर कॉल करा मित्रांनो. ज्याला कोणाला ओरिजिनल पनीर खायचंय बिना भेसळयुक्त तर हे भेटते आपल्या भावठाण्यातून. आणि घरपोच सुविधा आहे. घरपोच म्हणजे अंबाजोगाईमध्ये वगैरे म्हणजे हा ज्या सिटी आहे त्या ठिकाणी सिटी आहे तिथं अवेलेबल आहे आपलं. ओके, थँक्यू सो मच. अशा पद्धतीनं ओरिजिनल क्वांटिटी क्वालिटी दाखवावं लागते. हे आपलं